पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत। स्पाईन रोडवरील घरकुल सोसायटी परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचले। दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरात पाण्याचा निचरा झालेलाच नाही। वारंवार तक्रारी करूनही पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करत नाहीये। त्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। काय नेमकी या परिसरातली स्थिती आहे सांगतात आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे। पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र पिंपरी चिंचवड शहरातील बऱ्याच भागातील पाणी अजूनही ओसरला नाही। मी सध्या स्पाईन रोडवरील घरकुल वसाहत परिसरामध्ये आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो पाणी आहे तो वाहत चाललेला आहे। रस्त्यावरून ड्रेनेजचं पाणी या ठिकाणी वाहत आहे आणि हा ड्रेनेजचा पाणी जो आहे हा घरकुल वसाहतीमध्ये देखील जात आहे। घरकुल वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने जे मध्यमवर्गीय नागरिक राहतात, दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असते। अतिशय आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत आहेत। त्याचबरोबर काही मुलं देखील या ड्रेनेजच्या पाण्यामध्ये खेळताना दिसत आहेत। मात्र हा जो ड्रेनेजचा पाणी आहे हा लोकांच्या घरामध्ये आणि त्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये जात आहे। त्यामुळे या ठिकाणी लोकांच्या आरोग्याचा देखील एक प्रश्न निर्माण झाला आहे आणि प्यायचं पाणी प्यायचं कसं असा देखील प्रश्न या ठिकाणी नागरिक विचारत आहेत। गोपाल मोटघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड।